कधी-कधी ना असं डोकं भंजाळून टाकणाऱ्या घटना समोर येतात. आता आज आपण एका अशा सीरियल किलरबद्दल बोलणार आहोत, की बऱ्याच वेळा काय होतं आपण 10 वर्षापूर्वीचा किलर, 20 वर्षापूर्वीचा, 30 वर्षापूर्वीच्या घटना बघितलेल्या आहेत. पण आज आपण ताजा-ताजा सीरियल किलर बघणार आहोत. आता हा जो चिंपांझीसारखा फोटो तुमच्यासमोर आहे, तर तुम्ही विचार करा, की या प्राण्याच्या प्रेमामध्ये 41 पोरी पडतील का? पण पडल्या. 41 पोरी याच्या प्रेमामध्ये पडल्या. मग यानं त्यांचा फायदा आणि गैरफायदा घेतला. या सगळ्यांना कुऱ्हाडीनं त्यानं तोडलं, त्यांचे तुकडे केले आणि ते कचऱ्यामध्ये फेकून दिले. अशा पद्धतीची भयंकर घटना आज आपण बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं आहे तुमच्या सासरवाडीला, म्हणजे केनियाला. साल आहे 2022. केनियामध्ये हळूहळू तरुण मुली ज्या आहेत त्या बेपत्ता व्हायला लागलेल्या होत्या, महिला बेपत्ता व्हायला लागलेल्या होत्या. आता सुरुवातीला यावरती कोणाचा संशय आला नव्हता, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या दिवसामध्ये काही अंतरानं मुली बेपत्ता होत होत्या. पण आता या मुलींचं प्रमाण वाढलेलं होतं बेपत्ता होण्याचं आणि त्यामुळे पोलीस ॲक्शनमध्ये आलेले होते. सगळीकडे खळबळ उडालेली होती. दिवसामागून दिवस जात होते. मात्र 2-4 दिवसांनी एक मुलगी गायब झाली अशा पद्धतीची बातमी येत होती. या घटना सतत घडायला लागलेल्या होत्या आणि ती जी बेपत्ता झालेली तरुणी आहे ती तरुणी परत घरी माघारी येत नव्हती. आता ह्या मुली नेमक्या जातात कुठं, त्यांच्यासोबत काय घडतंय, कोण करतंय, काहीही कळायला मार्ग नव्हता. आता 2022 ते म्हणजे जुलै 2024 पर्यंत जवळजवळ 40पेक्षा जास्त तरुणी बेपत्ता झालेल्या होत्या. आता नागरिकांमध्ये दहशत वगैरे पसरलेली होती आणि अनेक पालक आपल्या मुलींना घराबाहेरसुद्धा पाठवायला घाबरायला लागले होते आणि पोलीससुद्धा आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करत होते. तरीसुद्धा काहीही कळायला मार्ग नव्हता. मुली बेपत्ता होत होत्या. त्या मुलींचे फोनसुद्धा ट्रेस होत नव्हते, कारण त्या बेपत्ता झाल्या की त्यांचे फोन बंद व्हायचे आणि तो फोन ट्रेस होत नव्हता, लोकेशन मिळत नव्हतं, त्या कुठं गेल्या, काय गेल्या काही कळत नव्हतं. आणि 1-2 दिवसांनी 2-4 दिवसांनी कुठले ना कुठले तरी आईबाप त्या पोलीस ठाण्यात यायचे आणि आमची मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार करायचे. आणि पोलीस ज्यावेळेस त्या मुलीचा तपास घ्यायचे किंवा तिचं लोकेशन वगैरे तपासायचे, फोन बंद, लोकेशन कळत नव्हतं आणि अशा पद्धतीनं मागच्या 2 वर्षापासून ही सगळी गोष्ट चाललेली होती. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन होत्या. एक म्हणजे फक्त तरुणी गायब होत होत्या. दुसरं, या तरुणींचं वय साधारणपणे 20 ते 30च्या वयोगटामधलं होतं. आता तपास चाललेला होता, पण 2 वर्ष झालं तपासात काही प्रगती होत नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या अधिकारी जे आहेत, पोलीस अधिकारी, त्यांच्या सगळ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आणि नवीन ताज्या दमाचे पोलीस अधिकारी त्यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. आणि जुलै 2024च्या सुरुवातीला एक तरुणी, तिचं नाव आहे जोसेफिन मुलोंगो ओविनो, तर ही जी तरुणी आहे तर ती तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. आता जोसेफिन जी आहे तिच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती. तिचा शोध सुरू झालेला होता. तिचा नंबर तपासलेला होता, पण तो नंबर बंद येत होता. नंतर मग तिच्या आईवडिलांनी सांगितलं पोलिसांना की पाठीमागच्या काही दिवसापासून त्यांची मुलगी जी आहे ती मुलगी एका व्यक्तीबरोबर ती फोनवरती सतत बोलते आहे. त्यानंतर मग पोलिसांनी त्या जोसेफिनचा फोन नंबर जो आहे, त्याचे कॉल डिटेल्स किंवा इतर माहिती, पाठीमागं कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये होती, काय होती, याच्याबद्दलची माहिती काढली. आता यावेळेस तांत्रिक बाबी या सगळ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांना एक पुरावा मिळून आला. ही जोसेफिन जी आहे ती एका तरुणाबरोबर ती सतत कॉन्टॅक्टमध्ये होती, त्याच्याबरोबर सतत संपर्कामध्ये होती. आता हा तो तरुण होता तो अनोळखी नंबर होता आणि विशेष म्हणजे याच तरुणाच्या फोनवरती किंवा या नंबरवरती तिनं पैसे पाठवलेले होते. त्यामुळे आता पोलिसांनी थोडीफार माहिती आणि संशय घेण्याइतपत त्यांच्याकडे पुरावा होता आणि त्यामुळे महिला बेपत्ता झाल्याच्या काही दिवसात ही व्यवहार वगैरे झालेले होते. त्यामुळे मग पोलिसांनी त्या व्यवहाराचे डिटेल्स काढले होते आणि त्यावेळेस लक्षात आलं की केनियाची राजधानी असणाऱ्या नैरोबी या ठिकाणी राहणाऱ्या एका 33 वर्षाच्या तरुणाचं नाव समोर आलेलं होतं. आणि हा तरुण जो आहे तो कचरा डेपो जो आहे त्या ठिकाणी तो त्या बाजूला त्याचं घर होतं, तिथं तो राहत होता. मग पोलिसांनी याची माहिती काढायला सुरुवात केली. हा कोण आहे, काय आहे, याच्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स पोलिसांनी काढल्या आणि पोलिसांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते की आत्तापर्यंत ज्या मुली गायब झालेल्या होत्या त्या मुलीसुद्धा यानंच गायब केलेल्या होत्या का, आणि आत्ता जी मुलगी गायब झाली ती नक्की कुठं गेली, काय गेली. आता पोलिसांनी ह्याचे सगळे डिटेल काढले होते. आता तो जो तरुण होता त्याचं नाव होतं कॉलिन्स जुमेसी खलुशा. आता हा जो कॉलिन्स आहे तो कॉलिन्स हा केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणच्या कचरा डेपोच्या जवळ त्याचं घर होतं, त्या ठिकाणी तो राहत होता. आणि 15 जुलै 2024 रोजी सकाळी पहाटेच्या 3च्या सुमारास केनिया पोलिसांनी नैरोबी शहरामध्ये
त्या ठिकाणचा डेपो जो आहे त्या ठिकाणी ते पोहोचले आणि त्या ठिकाणी प्रचंड असं दुर्गंधी वगैरे येत होती आणि त्या ठिकाणी याचं घर होतं. त्याच्या घरामध्ये पोलीस घुसले. आता त्यावेळेस तो त्या घरामध्ये युरो कप 2024ची फायनल बघत होता आणि एकटाच घरामध्ये होता. आजूबाजूला सगळीकडे असं सुनसान वगैरे होतं आणि त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला आपण काही केलं नाही, आपल्याला माहीत नाही वगैरे वगैरे त्यानं सांगितलं. पण पोलिसांनी ज्यावेळेस त्याच्या घराची तपासणी केली त्यावेळेस घरामध्ये अत्यंत धक्कादायक बाबी आढळलेल्या होत्या. त्याच्यामध्ये चाकू होते, 12 नायलॉनच्या पोते होते, त्यानंतर 2 रबरचे हातमोजे होते, 1 हार्ड ड्राईव्ह होता, त्यानंतर 8 स्मार्टफोन होते आणि 1 गुलाबी हँडबॅग होती आणि 2 मुलींच्या पॅन्टी होत्या. एवढं सगळं पुराव्यासाठी पोलिसांकडे भरपूर झालं. मग पोलिसांनी त्याची अगदी घासून पुसून कसून चौकशी केली आणि मग धक्कादायक खुलासे झाले होते आणि त्यानं जे सांगितलं त्यानंतर मात्र हा पूर्ण केनिया देश हादरून गेलेला होता. आता हा जो कॉलिन्स आहे त्यानं 2022 ते 2024पर्यंत जवळपास 42 महिलांची हत्या केली होती. त्यापैकी 41 तरुणींचं त्यानं अपहरण केलं आणि त्यांच्याशी जवळीक साधून त्यांची हत्या केलेली होती हे त्यानं कबूल केलं. पण 41 महिलांना संपवलं. 42वी महिला कोण होती हे जेव्हा त्याला विचारलं त्यावेळेस त्यानं सांगितलं की ती त्याची बायको होती. आता हे नक्की काय प्रकरण होतं तर 2022 पूर्वीच याचं लग्न झालेलं होतं आणि त्याचं म्हणजे त्याची बायको आणि तो दोघांचा संसार चाललेला होता. कचरा डेपोच्या जवळ त्यांचं घर होतं. पण हा प्राणी सायको होता आणि तो बायकोला सतत त्रास देत होता, तिला मारहाण करत होता, तिचा छळ करत होता आणि पुढं नवरा बायकोमध्ये भांडण झालं. भांडण झाल्यानंतर मग रागाच्या भरामध्ये एक दिवस यानं त्या बायकोला मारून टाकलं, तिची हत्या केली, नंतर तिचे तुकडे केले, त्याला पिशवीमध्ये भरलं, कचऱ्यामध्ये ते टाकून दिलं आणि ही हत्या झाल्याचं कोणालाही कळलेलं नव्हतं. आता याच्यानंतर याचा सायकोपणा अजूनच वाढलेला होता. याच्या डोक्यामध्ये अजून गोंधळ व्हायला लागलेला होता आणि त्याला आता प्रत्येक मुलीचा राग यायला लागलेला होता आणि यानं मग आता 20 ते 30 या वयोगटातील मुली ज्या आहेत त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. हा काय करायचा, अगोदर तरुणींबरोबर ओळख करायचा, त्याच्यानंतर मग जवळीक साधायचा, त्यांच्याबरोबर मैत्री करायचा, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचा, नंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा, त्यांना खुश करायचा, मग त्यासुद्धा याच्या घरी यायच्या, मग त्यासुद्धा याला खुश करायच्या आणि मग त्याला तन मन धन सगळं काही त्याला द्यायच्या आणि नंतर येतानाच त्या पोरी त्यांचा फोन नंबर बंद करायच्या. घरी आल्यानंतर मग हा त्यांच्याशी संबंध वगैरे ठेवले की त्याच्यानंतर त्यांचे दागिने पैसे वगैरे घ्यायचा आणि त्यांची कुऱ्हाडीनं हत्या करायचा, त्यांचे तुकडे करायचा, पिशवीमध्ये भरायचा आणि कचरा डेपोमध्ये तुकडे टाकून द्यायचा. असं करत करत यानं 41 पोरींना मारलेलं होतं अशी त्यानं कबुली दिली होती. आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मग त्याच्या बॉडी होत्या 41 बॉडी त्या शोधायला सुरुवात केली. पण कचऱ्यामध्ये शोधत असताना जवळजवळ 9 बॉडी म्हणजे 9 गोणी जी आहेत त्या पोलिसांना सापडलेल्या होत्या. आता त्याचबरोबर ती काही मुलींचे कागदपत्र, कपडे, मोबाईल फोन, सिम कार्ड अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा तिथं सापडल्या किंवा चाकू कुऱ्हाड वगैरे पण तिथं त्याच्या घराच्या आसपास म्हणजे घरामध्ये सापडलेली होती आणि काही मृतदेह जे आहेत ते अत्यंत कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडलेले होते आणि ते मग पोलिसांनी शोधलेले होते आणि जवळजवळ 9 सापडले. त्यानंतर बाकीच्यांचा शोध चाललेला होता. त्यानंतर या नराधमाला कोर्टामध्ये हजर केलं, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू झालेली होती. अशा पद्धतीनं 42 तरुणींना संपवणारा हा किलर होता. आता प्रश्न हा पडतो की जो भाड्याच्या घरामध्ये राहतो, जो कचऱ्याच्या डेपोजवळ राहतो, घरामध्ये सतत दुर्गंधी येते, अशा पद्धतीचा कॉलिन्स हा 42 मुलींना आकर्षित कसा काय करू शकतो, त्याच्या घरी त्या कशा काय येऊ शकतात. खरं तर हा अत्यंत संशोधनाचा विषय आहे. पण याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.